आज आहे 14 तारीख म्हणजे मकर संक्रांती आणि आता इथं काईट फेस्टिवल चालू आहे. विषय काय झालता, आज काईट फेस्टिवल होतं. मग काका म्हणले आम्हाला आमच्या इकडे तुम्हाला काईट फेस्टिवल दाखवतो चला. मग आम्ही काकांच्या पाठीमागं त्यांच्या बिल्डिंगवर गेलो. बट मला अजून बघायचं होतं म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या लोकेशनवर. मला पण पतंग उडवायचं होतं पण ते सगळे आपल्या आपल्या नादात होते. पण एक मिनिट, कट गए क्या? सगळेजण मज्जा करत होते पण आमचा जयराम. दुपारचे 3 वाजलेले आणि आम्ही सोनिया गल्लीतून चाललेलो जेवायला. जात असताना श्री गुरु नानक यांची पालखी जात होती. त्यानंतर आम्ही पोचलो हॉटेल लवकुश. हॉटेल लवकुश हे वाराणसीमधलं ट्रॅडिशनल फूड म्हणून ओळखलं जातं आणि जेवण पण खूप चांगलं येतं. आम्ही मागवलो होतो 180 रुपयाची व्हेज थाली आणि आम्हाला ते पण सरलं नाही. दुपारी जेवून आणि 180 रुपये थाली घेतलेली. दोघांना पण शेवटपर्यंत थाली संपली नाही. एक नंबर जेवण होतं, पोट भरून जेवलेली दोघं पण. आणि आता आम्हाला भाजी संपली नाही म्हणून पार्सल घेऊन चाललंय. काय पार्सल? त्या भयांसाठी आम्ही मिठाई घेतलं आहे कारण तिने आमच्यासाठी एवढं काय काय केल्यात ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला तिने खूप कोऑपरेट केल्यात आणि आमच्याशी एवढे फ्रेंडली तिने वागल्यात की नाही, छान वाटले आम्हाला म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मिठाई नेलो आले. विषय काय झालता, आतल्याला तरी माझा स्क्रीन फुटलेला. मग या दादानं मला स्क्रीन नवीन बसवून दिला. खरं स्वभाव खूप चांगला होता आणि हे भैया देखील पण खूप चांगले होते. म्हणजे यांचा स्वभाव तर मला खूप आवडलेला आणि यांचा स्टाफ आणि यांची सर्व्हिस तर आम्हाला खूप आवडलेली म्हणून आम्ही यांच्यासाठी एक छोटंसं मिठाई आणली. आप सब मिल बांट के खा लीजिएगा. आप रहोगे तो जरूर मुलाकात होगी भाई. ठीक है ठीक है, चलो बाय. सगळ्यांना टाय टाय करून आम्ही पोचलो वाराणसी कांटला. मी आता पोचलेला आहे वाराणसी कांटला. इथून माझी ट्रेन आता डेड्यूला म्हणजे वाराणसी टू डेड्यू. आज
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आता DD जंक्शनवर म्हणजे दीनदयाल जंक्शनवर रात्री तुम्हाला काय माहिती सांगू शकलो नाही कारण एवढी थंडी होती मला काय बोलताच नाही चालतं आणि हात थरथर आलतं. तर तुम्हाला वाराणसीबद्दल मी जे प्लॅन केला आहे ते तुम्हाला सांगतो थोडक्यात. मी कोल्हापूर टू पुण्याला आलो होतो 110 रुपयेमध्ये. पुण्यामधून तुम्हाला 2 ट्रेन सुटतात, पुणे दानापूर एक्सप्रेस आणि पुणे दरभंगा एक्सप्रेस. आम्ही आलो होतो पुणे दानापूर एक्सप्रेसमधून. त्याचं आम्हाला खर्च पडलेलं 370 रुपयेमध्ये. आणि DD जंक्शनपासून वाराणसी जी सिटी आहे ती फक्त 12 किलोमीटर आहे. मग आम्ही वाराणसीमध्ये गेलो. वाराणसीमध्ये भरपूर हॉस्टेल आहे, रूम्स आहे आणि धर्मशाळा पण आहे. पण आम्हाला श्री माधव हॉस्टेल आहे ते आम्हाला चांगलं पडलं कारण सर्विस चांगली होती, फॅसिलिटी भरपूर होती आणि तिथला स्टाफ पण चांगलं कोऑपरेट होतं. आणि त्याचं आम्हाला पर डेचं 400 रुपये पडलेलं. तुम्ही पहिल्या दिवशी काशी करा, दुसऱ्या दिवशी बनारस करा, तिसऱ्या दिवशी वाराणसी करा म्हणजे तुम्हाला चांगला एक्सप्लोर करता येईल. आणि यामध्ये माझं बजेट जवळपास 2000च्या आसपास गेलेलं आहे. तरी माझा वाराणसी ट्रिप इथं संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे भूटानला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.